नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील 2 ते 3 गोडाऊनला व दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर बॅटरीचे दुकान, बांबूचे गोडाऊन आणि वेळ भत्त्याचे गोडाऊन जळून खाक झालेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे यांनी। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील शेतात विद्युत खांबाच्या खालून लावा रसासारखा एक पदार्थ जमिनीच्या खालून बाहेर निघतोय। जमिनीतून आवाज येत असून गरम वाफा बाहेर पडत आहेत। त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून अजूनही प्रशासनातर्फे भूगर्भ तज्ञांतर्फे तपासणी करण्यात आली नाही। त्वरित तपासणी करून नेमका हा प्रकार काय ते उघडकीस आणावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। नागपूर डीसीपी रोहित मथानी यांनी नागपूर येथील झालेल्या दंगलीबद्दल सोशल मीडिया कारवाई करण्यात आली असून लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, मोबाईल फोन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे। ते जे व्हिडिओ आहेत ते आता या एफआयआर मध्ये नाही आहे। फहीम शेखने ॲफिडेव्हिट दिलं होतं काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये। त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहेत, गोमांस तस्करी वगैरे इतर जे गुन्हे, त्या ॲफिडेव्हिटनुसार पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आम्हाला आता माहिती नाही आहे। ते आम्ही शोध करतो। ते पण आहे ना यामध्ये, ते लोक पण आहे आणि ते सगळ्या जे आहे ते एस्टॅब्लिश आहे, कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे। त्यांनी पोस्ट केलेला आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा। आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे। बजरंग दल आणि बीएसपीवर कोणते गुन्हे दाखल केले नाही, जे व्हायलेन्सचे व्हिडिओ आहे, जे 28 नंबर आहे, 28 मध्ये जे व्हायलेन्सचा व्हिडिओ आहे त्यांनी स्प्रेड केलेला आहे। त्यामुळे फर्दर ते व्हायलेन्स जे झालेले आहेत, दोघेही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्ट मध्ये, म्हणजे
दोघे पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते. काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलेन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे. पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली, त्यांना पण आम्ही झालेलं आहे. दोघेही पक्षाचे लोक यामध्ये आहेत. है उनका सोशल मीडिया के हैंडल का जिक्र हुआ था, तो उस चीज को उन्होंने ग्लोरीफाई किया और उसको उन्होंने कहा कि ये सही हुआ और गुन्हा नंबर 30/25 तेच आहे, ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विरोधात पोलीस आणि स्टेटच्या विरोधात जे व्हायलेन्स केला होता त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केलाय आणि नंतर ग्लोरीफाय करून ते त्यांना अपील केलंय की ते परत झाला पाहिजे. ते अराउंड 230 तो 230 के ऊपर है, लेकिन अभी एफआईआर में 50 के आसपास हमने उनको एक्यूज किया है, क्योंकि उनका सबका प्रॉपर इन्फॉर्मेशन निकाल के एफआईआर होती है, इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाए. नहीं, अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं, अभी एफआईआर में केवल उनके जो हैंडल्स है उनका जिक्र है. हैंडल्स के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा, फिर उसके बाद इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि वो किससे कनेक्टेड है. क्या चीज? तर ये हमारे फोन, कम्प्युटर, नाही, ते फाईन खानचे तर जप्त केलेलं आहे. तर ते आता ते त्यातील पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमचे हे मध्ये किती फोन जप्त केले, कम्प्युटर, लॅपटॉप असा आकडा सांगू शकता? आता एफआयआर दाखल झालेली आहे. यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे. सर, बरी चर्चा अशी आहे की परत स्प्रेड झाले, ते बांगलादेशचे ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांचा सर्व हात आहे, त्यांनी खूप स्प्रेड केला, कितपत खरं आहे ते आता तपासाचा भाग आहे, ते एस्टॅब्लिश होणार आहे 1-2 दिवसामध्ये. पण त्याचा हात आहे. सय्यद आसिफ नावाचं एक कोणी व्यक्तीचं नाव आहे ज्याचा उत्तर प्रदेशमध्ये एका मर्डरशी संबंध होता, याच पक्षाचा तो कार्यकर्ता आहे. ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत, ट्विटर हँडल, त्यांचे आयडीज आहेत, त्याच्यावर एफआयआर दाखल केलेली आहे. त्याचे मागेचे लोक कोण आहे ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार. शेवटचा प्रश्न असा आहे, नागपूर शहरात सिव्हिल लाईन्स येथील कमिशनर कार्यालयातून पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की नागपूर येथील 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यापैकी नंदनवन व कपिल नगर या 2 ठिकाणची संचारबंदी उठवण्यात आली आहे, तर नागपूरमधील 3 ठिकाणची संचारबंदी असताना 2 तासांसाठी संचारबंदीला ढील देण्यात आली आहे. 2 जे पोलीस स्टेशन आहे, जे 11 पोलीस स्टेशन पैकी 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिल नगर या पोलीस स्टेशन मधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे. तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे. आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील. या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी 3 पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल, कधी हटवलं जाईल? लोकांना रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील. जसे जसे शांतता हे होतील, म्हणजे इन्क्रीजेस, शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय आर्मीची संख्या आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि फहीम खान आणि सोशल मीडिया किंवा या सगळ्या पोस्ट नंतर काय ते आता जे आपल्याकडे 80 एक्युज्ड एडल्ट्स आणि 11 मायनर एक्युज असे 91 एक्युज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते. काहींच्या मेडिकल चालू आहे, तर हे सगळे जवळपास 91 एक्युज आहे. सर, काही आरोपी 9 जण आले होते तक्रार द्यायला आणि त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पोलिसांना सगळं माहिती होतं आधी की हे पासून झालेलं आहे. तर हे इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे. बांगलादेश कनेक्शन सॉरी,
2 सिरियसली अक्यूज जे आहेत इंजर्ड अक्यूज त्यांची डेथ झाल्याचा रुमर सुद्धा बाहेर स्प्रेड झाले. असं काही नाही आहे. ते जे इंजर्ड होते व्यवस्थित आहे. मेडिकल ते डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सुधरत आहे. जी कर्फ्यू में जैसे मैंने बताया कि कर्फ्यू में थोड़ा हमने स्टडी किया, उसके बाद में कुछ 2 पुलिस स्टेशन हैं कपिल नगर और नंदनवन, इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से. और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन हैं जिसमें मैं आपको नाम देना चाहता हूँ. हमारे जोन 3 में लक्कड़गंज, पांचपोली और शांतिनगर, परिमंडल जोन 4 में सक्करधरा, इमामबाड़ा और जोन 5 में यशोधरा नगर, यहाँ पे संचार बंदी में 2 घंटे की छूट दी गई है. लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में उस सभी चीजों को देखते हुए किया गया है. 3 पुलिस स्टेशन जो जोन 3 में है उनमें संचार बंदी आज भी हमने जैसी थी वैसी रखी है. उनके नाम है कोतवाली, तहसील और गणेशपेट. गिरफ्तारी का स्टेटस क्या है और अभी तक 80 लोगों के ऊपर हम उनको कस्टडी में है और 11 उनके अलावा 11 लोग माइनर है. फंडिंग झाल्याची काही माहिती आहे का सर? बांगलादेशमधून काही फंडिंग? हे आता आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज. कोणते नई आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर सर काही लोकांचा असा पण दावा आहे की घरात लोकसभा सुरू असताना अभी कुछ ऐसा नहीं है. वो सारी चीजें देख के हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे कितना किस चीज में. Chief accused. See, accused is accused. Those who have engineered it, they are part of this, and if it is part of some conspiracy, that is also being established, and this is part of the. सर, अभी तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? इस मामले क्या पुलिस को लग रहा है? देखिए, अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफी सारी. उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है. उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीजें जो है एक पर्टिकुलर चीज की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है. एक नाव आणखी पुढे येत आहे. सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती. एका हिंदू एक नेते होते, त्यांना जर कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता. त्याला जामीन झाला. सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाकळी परिसरातला? आणि याचा या हिंसेतला संबंध काय होता? जसं मी सांगितलं, हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावर नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील या 2 तासामध्ये? जसं मी आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे. कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो. हे सगळे आमचे ऑफिसर्स कडून आज सकाळी आम्ही इनपुट घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतला. जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो. आत्ताचे नाव समोर आहे माझ्याकडे, ते आकडा नाहीये. काही मायनॉरिटीज आर अक्युजिंग पुलिस ऑफ अट्रॉसिटीज इन हंसापुर एंड फाल्गुन. See, that about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrangal case when they were produced. Why was PCR not asked? Please check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे. गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे. या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे. तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती. आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे, कारवाई चालू राहील. आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे. ते आपण त्याप्रमाणे करतो आहे. पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली? ते माननीय पीएम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात. ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात, जे रूट असो कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो. त्याच्याबद्दल सध्या मी काय सर, फहीम खानचं मालेगाव पोलिसांनी सांगितलेलं आहे, 3 तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे.
जसं तुम्ही सांगितलं तर हे जे गोष्टी समोर येत आहे, जे एव्हिडन्स समोर येत आहे, त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. थँक्यू. हिंगोली जिल्ह्यातील कापडसिगी येथील रहिवासी गणेश उत्तम तनपुरे वय वर्ष 25 हा तरुण आपल्या आजीला आणण्यास गेला असता दाताळा मार्ग आजेगाव येथील चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याला जबर मार बसला. यात त्याच्या मोटारसायकलचा चुराडा देखील झालाय. तर गणेश उत्तम तनपुरे याचे काही दिवसांतच लग्न देखील होणार होते, मात्र त्याआधीच काळाने झडप घातली आणि गणेशचा मृत्यू झाला. कापडसिगे येथे परिवारावरती शोककळा पसरली आहे. जोपर्यंत वाळू माफिया व टिपर चालक व टिपर ताब्यात घ्यावी व शोध घेऊन आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच मयत गणेश तनपुरे याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. माजी आमदार संतोष टारफे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, गजानन कावरखे, नामदेव पतंगे व प्रवीण महाजन यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची सदस्यांची भेट घेतली. यानंतर मयत गणेश तनपुरे याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मागणी केली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश धुळधुळे यांनी. हिंगोली प्रशासनाचं करायचं का? हिंगोली प्रशासनाचं करायचं का? निषेध असो, निषेध असो, हिंगोली प्रशासनाचा निषेध असो. हप्तेखोर प्रशासनाचं करायचं का? वाळू माफियावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. वाळू माफियावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आदिवासी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे. आदिवासी बांधवाला न्याय मिळालाच पाहिजे. वाळू माफियावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बोक्याभाई धरून आणला, नाटक केले, पण कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधितावर केली नाही. त्याच्यामुळं हे ऐवधी रेतीवाले माजून गेले. या युवकाचं 25 वर्ष वय होतं आणि 2 दिवसानं लग्न होणार होतं. आज ते त्याच्या आजी आजोबाला आणायला गेला होता आणि त्याचं निर्गुण अशी हत्या सकाळी 5 वाजता करण्यात आली आणि अजून प्रशासन गाढ झोप येत आहे. अजूनही ताब्यात घेतलं नाही. येणाऱ्या आम्ही आता रास्तारोक करत आहोत, पण अजून जर विषय लवकरात लवकर त्या संबंधिताला ताब्यात घेतलं नाही, गुन्हे दाखल जर झाले नाही, तर आम्ही डेड बॉडी पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवू आणि याही पेक्षा तीव्र आंदोलन करू. गणेश उत्तम तनपुरे राहणार कापडसिंगी ह्याचं लग्न 24 तारखेला सकाळी 1 वाजता ठरलं होतं आमचं. आज त्याचा देवकार्याचा कार्यक्रम होता. सकाळी तो कापडसिंगीहून त्याचे आजोबा आणि आजी वाघजाळीला राहतात. त्यांना घेण्यासाठी तो तिकडून वाघजाळीला येत होता. वाघजाळीला येत असताना आजेगावला त्याला पाठीमागून टिपरनं धडक दिली आणि नुसती धडक दिली नाही तर त्याला जवळपास 500 ते 800 फरलांग फरफटत नेलं त्या गाडीने. तरी त्याला मृत्यू झाला नव्हता. त्याला पाठीमागं रिवर्स आणून परत त्याला धडकलं आणि गाडी पाठीमागं आणून त्याची बॉडी काढून त्या टिपरवाल्यानं साईडला नेऊन रेती खाली केली आणि एमटी पळून गेला तिथून. हे कुठपर्यंत चालायचं असं? आपण मृतदेह ताब्यात घेणार का नाही? आम्ही जोपर्यंत आरोपी मालक गाडी ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. आरोपीवर नंतर गुन्हा दाखल काय करायचा तर करू आम्ही. त्यांना जोपर्यंत ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आमच्या आदिवासी बांधवाच्या एका तरुण मुलाला ज्याचं 24 तारखेला लग्न होतं, त्या मुलाला या वाळू माफियानं जवळपास 100 फूट असं चिरडत नेलं. त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, त्याचा मर्डर केला आणि कुठल्याही प्रकारचं हिंगोली प्रशासन आलं नाही. आज त्या ज्या टिप्परवाल्यानं, ज्या टिप्पर मालकाच्या चुकीमुळं हा अनर्थ घडला. एक आमचा मुलगा गेला ना, तो टिप्परवाला अटक आहे ना ते टिप्पर अटक आहे. मग अशी परिस्थिती जर निर्माण होत असेल, आज आमच्या लोकांच्या गोरगरीब लोकांना घरकुलाला वाळू मिळत नाही आणि हे अवैध वाळू आणतात कुठून हाच प्रश्न निर्माण होतो. आज आमचा पोरगा जीवानं गेला. आज असे किती लोकांचे यांना जीव घ्यायचं आणि किती लोकांना या टिप्परवाल्यांना, वाळू माफियांना, या प्रशासनाला पोसायचं आणि आमच्या हिंगोलीचा बिहार करून यांना आमचे मुलं बाळं मारायचे का? आमच्या बायका, आमचे पोरं अनाथ करायचे का? मग ही परिस्थिती राजकीय लोक करतात तरी काय? यांच्या वरदहस्तामुळेच काही खोक्याबाई, कोणते बोक्याबाई, हे पैशाचा माज या लोकांना आलेला आहे आणि याच्याच भरोशावर, यांच्याच जोरावर गोरगरिबांच्या पोरांना मारण्याचं काम करत आहेत. आता तुम्ही पाहताय या ठिकाणी शेकडो नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. आमच्या एका पोराचा जीव गेलेला आहे. जोपर्यंत तर
टिप्पर चालक आणि टिप्पर मालक यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही. एवढंच नव्हे तर जे काही या ठिकाणी ती बॉडी आणलेली आहे, ती बॉडी ते कुटुंब आणि त्यांच्यासोबत आम्ही जमलेलो, ती बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. आणि यांनी जर विलंब लावला तर ती बॉडी आम्ही रस्त्यावर आणू आणि ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला सांगू की भाऊ तुम्हाला आमचे किती शेतकऱ्यांची, किती गोरगरिबांची, किती दीनदलितांची पोरं वाळूच्या टिप्पर खाली मारायची, ती एकदाच मारून घ्या. ती आम्ही सगळी रस्त्यावर आणून ठेवतो. तुम्हाला काय जे करायचं ते करा, परंतु आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या दीनदलितांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे. एवढंच या निमित्तानं मी आपणास सांगतो. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाहीये. त्यामुळे देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. हे थांबवण्यासाठीच वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी सहाय्यक वन संरक्षक प्रियंका भवर यांनी देवस्थान शेतजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नसल्यानं वन प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देता येत नाही. भरपाई देण्यासाठी GR नुसार कोणतीही तरतूद नाही. यासाठी लोकप्रतिनिधींच्याकडून शासन स्तरावरील उठाव होण्याची गरज व्यक्त करत भविष्यात नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागण्याची ग्वाही यावेळी भवर यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. आता तुमच्या ऑनलाईन उत्तराला दिसत नाही मॅडम, ऑनलाईन उत्तराला पण आम्ही जमीनधारक, पूल जमीनधारक, देवस्थान जमीन आम्ही करतो. 7/12 शासनाच्या नावावर त्यांना काय करायचं असं ते. काही ठिकाणी ऊसाचं नुकसान झालेलं आहे. ऊस पीक हे असं आहे की ते पाणी पाडलेले खत घातल्याशिवाय येत नाही, असा प्रकार झालेला आहे. त्या जमिनीचा आम्ही हस्तलिखित उतारे जे आहेत पूर्वीचे, ते हस्तलिखित उतारे तुम्ही धरा आणि त्या हस्तलिखित उतार्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या. बँकेकडून कर्ज सुद्धा द्यायला तयार केले, पण बँकेमध्ये ते तिथं पण सांगितलं त्याने की तुमचे हस्तलिखित उतारे जे असतील, खंड भरलेल्या पावती असतील तर ते आणि पीक एकदाच मॅडम खायचं आहे. डिसेंबर महिन्यात पीक खाल्लं की आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आले की परत पीक खाते. मग त्याची नुकसान भरपाई आम्हाला एक वेळा दिली जाते. नुकसान भरपाई नाही याचं कारण की आपल्या खात्यातून किंवा पाच खात्याकडून काय होते की पंचनामाची वेळ करत नाही याचा वाळूज महानगर बजाज नगर येथील नव्याने झालेल्या बियर बार व परमिट रूम मध्ये येणाऱ्या लोकांकडून विक्षिप्त चाळे होत असल्यानं महिला व मुली त्रस्त झाल्यात. त्याचाच परिणाम म्हणून काही संतप्त महिलांनी दुकानाच्या नामफलकाला काळे फासले. बजाजनगर येथील X127 दिशा कॉम्प्लेक्स इंद्रप्रस्थ कॉलनी येथे बियर बार परमिट रूम सुरू आहे. नागरी वसाहतीत सुरू झालेल्या या दुकानाला येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे हे दारूचे दुकान तात्काळ बंद करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एक भाग म्हणून येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू झालेले दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी केली आहे. तरीही येथील दुकान सुरूच आहे. विशेष म्हणजे या दुकानात येणारे दारुडे महिला व मुलींना पाहून विक्षिप्त प्रकारचे चाळे करतात आहेत. येता जाताना काही मुले कर्कश हॉर्न वाजवून व गाडीची रेस वाढवून मुलींना व महिलांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतात. तसेच शिवीगाळ करणे, महिलांना व मुलींना पाहून विचित्र हावभाव करणे असे प्रकार वाढले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी.
भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बडनेरा नांदगाव खंडेश्वर शाखातर्फे संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत महाड क्रांती दिनाच्या निमित्तानं समता चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देऊन भव्य अभिवादन मार्च काढण्यात आलं। महाड क्रांती दिनानिमित्तानं समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर यांच्या नेतृत्वात बडनेरा शहरातून समता चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन मार्चला सुरुवात झाली। समता चौक, बडनेरा पोलीस स्टेशन, बडनेरा बस स्थानक, अशोकनगर, कपिलवस्त मंडळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभिवादन मार्च सुभाष चौक, आठवडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचला। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर आठवडी बाजार, जयस्तंभ चौक मार्गे सिद्धार्थ वाचनालय येथे अभिवादन मार्च समारोप करण्यात आला। त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव तथा निर्भीड असे आपले पत्रकार आदरणीय नयन मुंडे सर, तसेच माजी नगरसेवक आदरणीय प्रकाश बनसोड सर व भारतीय बौद्ध महासभा आठवडी बाजारचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आठवडी बाजार मच्छिंद्रजी भटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासभा तथा समता सैनिक दल महिला आणि पुरुष विभागाच्या वतीनं आज महाड क्रांतीचा 98वा वर्धापन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये आजच्याच दिवशी महाडला पाण्यासाठी सत्याग्रह केला होता। तो सत्याग्रह केवळ पाण्याचा नसून तो माणुसकीच्या लढ्याचा सत्याग्रह होता। त्या सत्याग्रहाला आज 98 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणूनच या 98 वर्षाच्या पर्वावर भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं आपल्या मुक्तिदात्याला वंदन करण्यासाठी बडनेरा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दलाच्या वतीनं एक प्रचंड रॅली आणि बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आलं। निश्चितपणे हा क्रांती दिवस येणाऱ्या अनेक पिढ्यांना सदैव माणुसकीच्या लढ्यासाठी प्रेरणा देत राहील असा मला विश्वास वाटतो। या संघर्षात ज्या लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, या संघर्षात या क्रांती लढ्याला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत। धन्यवाद। मागील 15 दिवसांपासून वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत सतत पाणी प्रश्न गंभीर होत चालल्यानं सिडको वाळूज महानगर वासियांना पाण्याची मोठी बेताळ समस्या भेडसावत असलेल्या पाणी प्रश्न कायमचा सिडको प्रशासनानं निकाली काढावा, तर सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी नागरिकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासक भागवत भिगोद यांना निवेदन देण्यात आले। तसेच निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास मोठे जन आंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशारा यावेळी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी। अधिकारी इथे बसते, आम्हाला दिवसभर तिथे बसवला, आपण बोलणार झाला, तुम्ही बसवते मॅडम बसवते, ते तुमची चूक आहे। अधिकारी जो कामाला आहे तिथे बसायला पाहिजे। आपला मीटिंग प्रमाणे प्रशासनने हप्त्यामध्ये 4 दिवस यायला पाहिजे। 2 दिवस तिकडे यायला पाहिजे। बरोबर आहे, तुम्ही लोकांना मारते। आता मला साहेब तुम्ही बोला ना साहेब, तुमच्याकडे पाणी तुमचा माणूस 3 दिवसामध्ये जातं, तुम्हाला 3 दिवस पाणी भेटतं, तुम्ही काय देणार? आज सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत मागील 15 दिवसापासून पाण्याच्या वाढत्या समस्या पाहता यापूर्वी आम्ही माननीय कार्यकारी अभियंता व अभियांत्रिकी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा केला, मात्र MIDCकडूनच पाणी कमी भेटत असल्यामुळे आम्ही आज माननीय मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यासाठी गेलो आणि सिडकोमध्ये मागील 3 दशकामधून
3 दशकापासून वाढती लोकसंख्येच्या तुलनेत MIDC कडूनच सिडकोनी पाठपुरावा न करता 5 MLDचाच त्यांचा जो काही कोटा आहे त्या कोट्यावर आपल्या प्रकल्पाअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला 5 MLD पाणी पुरवठा होऊ शकत नाही. म्हणून आवश्यक पाणी पुरवठा MIDC कडून मिळवून घेऊन सिडको वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा हे निवेदन दिले. आज आम्ही निवेदन द्यायसाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य प्रशासक उपस्थित नव्हते. आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रशासकांच्या ऐवजी माननीय प्रशासक भागवत भेगुत सर तसेच माननीय प्रशांत काळे आणि कार्यकारी अभियंता माननीय कपिल राजपूत यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर या बाबतीमध्ये MIDC पाठपुरावा करून वाळूज महानगरला पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले. जर ह्या 8-10 दिवसामध्ये त्यांनी एक चांगलं आम्हाला आश्वासित केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने पावले उचलले नाहीत तरी वाळूज महानगरच्या वतीने सिडको प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. गरज पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद सुद्धा मागू.